नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागे सेवक झालो, स्वर कमी करतो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू। काय माझी वाणी माने संताचे, माझी वाणी मानेल संताचे, काय माझी वाणी मानेल संताचे, काय माझी वाणी मानेल संताचे। काय माझी वाणी मानेल संताचे, माझी वाणी मानेल संताचे, काय माझी वाणी मानेल संताचे। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवुनी, आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबाप्पा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय। वैकुंठवासी कैलासवासी आमचे शेषराव गंगाराम मुंडे यांच्या गोड जेवणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। अगदी सुंदर नियोजन या मुंडे कुटुंबियांनी केलं, नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे। बऱ्याचशा वेळेस कीर्तनाला गेल्यानंतर आईचं वर्ष श्राद्ध घालणारे लोक पाहिले महाराज मी, बऱ्याचशा ठिकाणी बापाचं वर्ष श्राद्ध घालणारे लोक पाहिले, बायकोचं वर्ष श्राद्ध घालणारे लोक पाहिले, पण मला असं वाटतं माझ्या जीवनातलं हे पहिलं गोड जेवण आहे की आजोबाचा उत्सव नातवांनी करावा। विठाल विठाल तारीख घेतल्यापासून तर आजच्या तारखेपर्यंत कमीत कमी या कीर्तनासाठी 500 फोन केले असतील आमच्या मुंडे दादाने, बरोबर आहे का नाही? महाराज घ्या हो तारीख, घ्या हो तारीख। तुमच्या तिकडं कीर्तनाचं असं आहे की दुपारचं कीर्तन घेतलं की संध्याकाळचं कीर्तन होत नाही, कारण दुपारी 2 ते 4 असतं, कारण सगळ्या परिसरातल्या सगळ्या गावकऱ्यांना चुलबन जेवण असतं, बरोबर आहे का नाही? पश्चिम महाराष्ट्रामध्ये 12ला नैवेद्य दाखवतात। वर्षश्राद्धाचं जे कीर्तन असतं ते 12ला पुष्पवृष्टी झालीच पाहिजेत, 12च्या पुढं कीर्तनकारांनी बोलायचं, मग 11ला सुरू हो, 11:30ला सुरू हो, 12ला संपणार म्हणजे संपणार। तुमच्या तिकडं असं 11ची वेळ टाकली की 2ला सुरू होतं आणि त्यातल्या त्यात लाडगुरुजींना अशी सवय लावलेली की 7चं कीर्तन रात्री 5ला करायचं, त्याच्यामुळे तुम्हाला सवय येते, बरोबर आहे का नाही? कारण की परिसरात सगळ्या लोकांना गाव जेवण असतं ना, मग लोकांना असं वाटतं 4-5ला कीर्तन संपलं की सगळं गाव जेवतं, त्याच्यामुळं 5चं कीर्तन संपलं की संध्याकाळचं कीर्तन ऍडजस्ट होत नाहीये, म्हणून मी त्यांना म्हणायचो ऍडजस्ट होत नाही, पण मग रात्रीचं इथं जवळच असल्यामुळं त्यांना म्हणलं मी करतो। आणि अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय, नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे। अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू। परमार्थामध्ये पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले नारायणे, तुम्ही म्हणजे परमार्थातलं पिकलेलं शेंदाडं लोक आहे, बरोबर आहे का नाही? पिकलेलं शेंदाड आहे महाराज, बरोबर आहे का नाही? मग अशी मधुबाने सांगितलं म्हणे मी या गावात 55 वर्ष झाले येतोय। किती वर्ष झाले? 55 वर्ष झालं हा माणूस इथं सत्यासाठी येतोय। ज्या गावामध्ये माणूस जन्मला, ज्या गावामध्ये माणूस मोठा झाला, त्या एका गावातल्या माणसाला 2 वेळेस लोक सरपंच ठेवत नाही,
एकदा झालं की म्हणतो बस झालं, आता याला पुढच्या वर्षी बदलून टाकायचं. बरोबर आहे का नाही? पण एकाच सप्त्यामध्ये गेले 55 वर्ष हे लोक सेवा करतात महाराज. ही खरी संप्रदायाची संपत्ती आहे. विठाल विठाल जाणं या निसर्गाचा नेम आहे गड्यानो, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. लक्ष द्या कीर्तन ऐका. जोही व्यक्ती या विश्वामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी, प्रत्येकाच्या जाण्याचं वय वेगळे. पण बसणारे मंडळी, जोही व्यक्ती या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. एक सांगू तुम्हाला, तुम्ही ज्या गावामध्ये जन्माला आले त्या गावाचं नाव अंतरवेली नाहीये. तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये जन्माला आलो त्याचं नाव गंगाखेड नाहीये, परभणी नाहीये, महाराष्ट्र नाहीये, भारत नाहीये, इंडिया नाहीये, हिंदुस्तान नाहीये. आणि मग महाराज तुमच्या गावाचं नाव काय आहे? तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं नाव मृत्यूलोक आहे. काय आहे? मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकाचा एक नेम आहे, जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. महाराज सांगतात, एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. बसणारे मंडळी, अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्या आणि माझ्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसले? मला एवढंच सांगायचं गड्यानो, जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण बसणारे जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहे, वडीलधारे मंडळी, माझी विनंती तुम्हाला, कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. आमच्या शेषराव भाऊ यांच्या गोड जेवणानिमित्त उपस्थित सर्वच मंडळीला माझी विनंती आहे, कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या नुसत्या माना नका हलवत जाऊ. कीर्तन संपल्यावर नुसतं चपाती भाजी नका खात जाऊ, ती घरी खायला भेटते तुम्हाला आणि मला. कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझं गोड जेवण घातलं पाहिजेत, मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत, मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी दशक्रिया विधी 13वी 14वा घातला पाहिजेत. अरे लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस जीवन जगूच नका गड्यानो. जीवन थोडं जगा, पण काम एवढं सुंदर करा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. मी सांगू तुम्हाला, लक्ष द्या गड्यानो, महाराष्ट्र रडल एवढं चांगलं नका काम करू, पण कमीत कमी तुमचं परभणी जिल्हा रडल एवढं तर प्रत्येकाने जगलंच पाहिजे. बरं जाऊ द्या, परभणी नका रडल, कमीत कमी गंगाखेड तालुका नका का, गंगाखेड तालुका. आता याच्यापेक्षा अजून किती सबसिडी देऊ? मी का कॅबिनेट मंत्री थोडा आहे तुम्हाला सबसिडी द्यायला? तुमचं गाव तुमच्यासाठी रडाव एवढं तर चांगलं जगलं पाहिजे. अरे काही काही लोक मराव म्हणून गाव नवस करतय. एवढं वाईट नका जगू गड्यानो की आपल्या मरणाचा नवस गावकऱ्यांनी करावं. जीवन थोडं जगा. ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, यांचं जीवन डोळ्यासमोर ठेवा. अगदी 22 वर्षाचं जीवन होतं माझ्या ज्ञानोबरायचं, पण काम एवढं सुंदर केलं. महाराज सांगतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या बेस दे थोडा, ट्रबल कमी कर. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अगदी थोडं दिवस जीवन जगले माझे ज्ञानोबराय, अगदी थोडं जीवन जगले माझे तुकोबराय, पण काम एवढं सुंदर केलं की अजून सुद्धा त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. मला एवढंच सांगायचंय, जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे, फक्त जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहे. तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, तुकोबराय सारख्या वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं की तुकोबरायला ते पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली. खरं सांगू, दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे. किती प्रकार आहे? 3 प्रकार. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाही. जसं जमल तसं सांगण्याचा प्रयत्न करू. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख. दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये कसं असू शकतं महाराज? तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला, जिल्ह्याचा खासदार जर ओळखीचा असला तर माणूस तालुक्यात कोणाला भेट नाही हो महाराज. जिल्ह्याचा खासदार जर ओळखीचा असला, लोक, पोलीस लोक गाडी सुद्धा तुमच्या अडवत नाही. ते म्हणतात, ए अरे ते महाराज त्या खासदाराच्या जवळचे. एक 5 वर्षाचा खासदार जर तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला, तुम्ही तालुक्यात कोणाला भेट नाही.
महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होते, तुकोबराय गरीब कसे म्हणायचे महाराज? आतापर्यंत जेवढ्या काही प्रचार करणाऱ्या महाराज लोकांनी कीर्तनातून एवढंच सांगितलं की वारकरी संप्रदाय गरीब आहे, वारकरी संप्रदाय गरीब आहे. वारकरी संप्रदाय कालही गरीब नव्हता, वारकरी संप्रदाय आजही गरीब नाहीये आणि वारकरी संप्रदाय उद्या सुद्धा गरीब राहणार नाही. तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना बाबा नव्हतं म्हणत, तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना स्वामीजी म्हणत नव्हतं, तुकोबराय हयात असताना त्यांना कोणी बुवा म्हणत नव्हतं. तुकोबराय हयात असताना लोक त्यांना तुकोबा शाहूकार म्हणायचे. काय म्हणायचे? तुकोबा शाहूकार. मग का हो महाराज, का तुकोबरायची परिस्थिती अशी झाली? दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडला, सगळी संपत्ती गेली. अरे काय महात्मा आहे माझे तुकोबराय. अरे दुष्काळ पडल्यानंतर गावची पाटीलकी गेली यात नवल नाहीये, दुष्काळ पडल्यानंतर गावची शाहूकारकी गेली, अन्न गेलं, मान गेलं, धन गेलं यात नवल नाहीये. दुष्काळ एवढा मोठा पडला की तुकोबरायची पत्नी अन्न अन्न करता मरण पावली. दुष्काळ अतिला द्रव्य नेला मान, स्त्री एका अन्न अन्न करता मेली. अरे एवढा मोठा दुष्काळ पडला पण तुकोबरायची पत्नी अन्न अन्न करता मरण पावली. 4092 अभंग गाथ्यामधले तुमच्या आणि माझ्या हातामध्ये. एक अभंग असा दाखवा की त्या अभंगामध्ये तुकोबरायने पांडुरंगाकडे तक्रार केली की देवा दुष्काळामुळे माझी बायको मेले. उलट तुकोबराय पांडुरंगाला सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पिडा गेले. देवा बरं झालं माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला आणि माझी पिढा गेली. मग मायबाप ज्या महात्म्याची बायको अन्न अन्न करता मेली तरी त्या माणसाने देवाकडे तक्रार नाही केली, त्या माणसाच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख. छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा परत करणारा महाराष्ट्रातला पहिला वक्ता आहे महाराज ते तुकोबराय. पहिले संत आहे की महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तुकोबरायकडे गेले. बाबा बायको अन्न अन्न करता मेली, घ्या ना नजराणा. तुकोबरायने सांगितलं, तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान, सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण. मग मला एवढंच सांगायचं, ज्या महात्म्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा परत केला त्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख. ठीक आहे महाराज, दारिद्र्याचं दुःख नाही, मग पापाचं दुःख, पापाचंही दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये नसतं. प्रमाण घ्या. झुंजार ते एक विष्णुदास जगी, आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्यांग. मग बसणारी मंडळी, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही कळलंय तुम्हाला, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचंही दुःख नाही कळलं. मग गर्भवासाचं दुःख, गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला काय सांगू. गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. पण हे प्रमाण तुम्हाला आणि मला लागू आहे. साधू संत या प्रमाणात बसत नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. मग महाराज जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. एक, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही. दोन, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. तीन, मग तुकोबराय देवासमोर उभं राहून म्हणतात तरी कसं माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. बसणारी मंडळी, तुकोबराय देवाला सांगतात, देवा तुझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले, संसाराच्या नावे घालून वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा बा. देवा रात्रंदिवस तुझं भजन केलं, याच्या पुढे जाऊन सांगू, ए पांडुरंगा बायको अन्न अन्न करता मेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला गड्या, तुझी कधी पंढरपूरची वारी नाही खंडित होऊ दिली. ते का तुम्ही आणि मी का महाराज? आपण बकरी मेली तरी पंढरपूरची वारी रद्द करणारी जाते आपली. ते तुकोबराय होते महाराज. काही झालं तरी तुझा परमार्थ नाही सोडला. मग एवढं तुझं चिंतन करून, एवढं तुझं देवदेव करून देवा दिवसानुदिवस तू माझ्यापासून दूर चालला, जवळ यायचा. ते बंडखोरी क्या होती माहितीये का? बंडखोरी या शब्दाचा अर्थ कळतोय तुम्हाला? मनासारखं जर नाही झालं की बंडखोरी होती. परमार्थात सुद्धा तुकोबराने बंडखोरी केलेलीच आहे. तुकोबराय देवाला सांगता, ए देवा ऐक, आमुची भावे तुझं देव पण ते का विसरून राहील, अशी समर्थाशी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या. ही जगद्गुरु तुकोबराने देवाला उघड धमकी, अरे तुझ्यासाठी सर्व संसारावर तुळशीपत्र ठेवले, तुझ्यासाठी बायको अन्न अन्न करता मिली तरी परमार्थ सोडला नाही. मग एवढं सगळं करून तू आम्हाला जे पाहिजे ते देत नाही ना. तू का म्हणे आता आलो खांडावरी आणि प्रेम देऊनी हरी. बरं देवा, आम्ही काही तुला जिल्हा परिषदचं तिकीट मागितलं? आम्ही काही तुला एखादं सभापती काहीच नाही मागितलं नाही. आम्ही तुला काय मागितलंय? आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, त्याच्या बदल्यात तू आम्हाला काय दिलं पाहिजे? प्रेम दिलं पाहिजे. आणि तू प्रेम न दिल्यामुळे तुकोबराय काय झालं, थोडे आवेशात तुकोबराय धमकी, एक प्रकरणाच्या गाथ्यामध्ये आमुच्या भावे देवा, हे जे सकाळी सकाळी तुला 3 वाजेपासून काकडा सुरू होतो ना, हे लोकांना आम्ही समजून सांगतो रे देवा. हे 30-40 लाख पंढरपूरला जे वारकरी येतात ना देवा,
दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय आम्ही की ऐसी चंद्रभागा नाहीसे भीमती रायसा विटेवर उदंड पाहिले उदंड ऐकेले उदंड वर्णिले क्षेत्र महिने ए देवा, हे सर्व कीर्तनातून सांगतो देवा. तसा तुझा इतिहास आम्हाला माहित नाही का? अरे देवा, तू चोट्टा आहे, तुझा व्यवसाय चोरीचा आहे, तरी आम्ही लोकांना सांगतो उदार तो हरी. बर तू चोट्टा याचं प्रमाण आहे, चुरा चुरा कर कौलानी का आनंद कुवर का नाही. देवा तू चोट्टा असून आम्ही लोकांना कीर्तनातून सांगतो की उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी करता ती पवडे देवा. ए पांडुरंग ऐक ना, अभि दिसायला काळा आहे रे तू. तरी आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना काय सांगतो माहितीये का? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ए देवा, मग हे सगळं काही करतो, याच्या बदल्यात आम्हाला काय पाहिजेत? काहीच नाही रे देवा, फक्त तुझं प्रेम पाहिजेत. बरे तुकोबरायचं भांडण आहे असं नाहीये, गवळणीने सुद्धा देवासोबत जे भांडण केलं ते हेच केलं. निळोबरा एका गवळणीमध्ये सांगतात, याचे लागी वो केले ना जियेले भोग, याची लागी हो याचे लागी वो केले ना नाया, याची लागी हो केले नायाग, हो याचे लागी वो अष्टांगाची योग, याची लागी हो अष्टांगाची योग, याचे लागी वो या विषयाचा त्याग, याची लागी हो विषयाचा त्याग, याचे लागी वो या विषयाचा त्याग, याची लागी हो विषयाचा त्याग, जन्मांतरी केली हे सूचना, जन्मांतरी केली हे सूचना, जन्मांतरी केली हे सूचना, जन्मांतरी केली हे याचे लागी वो केले नाना याग. ए देवा, काय नाही केलं? याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो अष्टांगात योग, याचे लागी वो या विषयाचा त्याग. बर एका जन्मात नाही केलं देवाय, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. एवढ्यावर गवळणी थांबल्या नाही, लक्ष द्या. गवळणी म्हणतात, याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. देवा, तुझ्यासाठी यज्ञाधिक कर्म केले, तुझ्यासाठी वेदांताचं अध्ययन केलं, तुझ्यासाठी मंत्र जप केला, आणि एवढं सगळं करून तू काय केलंय रे देवा? काय पडलंय आमच्या पत्रामध्ये? काय मोकलिले वनी सावजानी वेधिले. मग गवळणी आपल्या अंतकरणातला आक्रोश देवासमोर प्रकट करतात. तुकोबराय सांगतात, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी भेटी कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. देवा, तुझ्यासाठी संसाराची राख रांगोळी केली, तुझ्यासाठी नवऱ्याचा विचार केला नाही, सासू सासऱ्याचा विचार केला नाही, सगळं घरदार सोडून जंगलात आलून तू काय केलंय रे आमच्या सोबत? काय मोकलिले वनी सावजानी. मग गवळणी म्हणतात की हे देवा, कान्हया रे जग जेठी. हे देवा, एकदा मला भेट दे. तुकोबरा देवाला सांगतात, देवा रात्रंदिवस तुझं भजन करून, तुझं चिंतन करून, दिवसांदिवस तुझ्या आणि माझ्या अंतर जे वाढत चाललंय, याला कारण फक्त अंतकरणातलं जाळ आहे. जाळं म्हणजे काय हो महाराज? मासेमारी एखाद्या धरणात घेऊन जातात, त्याला काय म्हणतात? जाळच म्हणतात ना. पारधी समाजाचे लोक जंगलामध्ये हरणी पकडण्यासाठी लावतात, त्याला काय म्हणतात? जाळं. ससे पकडण्यासाठी लावतात जंगलात, त्याला काय म्हणतात? जाळं. जे जाळं तुमच्याही डोक्यात आहे, जे जाळं माझ्या डोक्यात, त्याला जाळं म्हणायचं. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय? ममत्व. आणि त्या ममत्वामुळेच तुमच्या आणि माझ्या पदरामध्ये दुःख आहे. तुकोबराय समोर पांडुरंग परमात्मा समोर तुकोबराय उभे. देवा, अंतकरणामध्ये जे ममत्व रूपी जाळ आहे
ते जाळं नष्ट करून एकदा मला या दुःखातून मुक्त कर. अभंगाचं पहिलं चरण. दुरिताचे जाळे उगवूनी, दुरिताचे जाळे उगवूनी, दुरिताचे जाळे उगवूनी. या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, देवा एकदा या अंतकरणातलं ममत्व रूपी जाळं नष्ट कर. हे बघा, गोकर्णाने भागवतामध्ये आपल्या पित्याला म्हणजे आत्मदेवाला जो उपदेश केलाय तो ममत्व संबंधानच केलेला आहे. पिताश्री देहेस्ति मांसरुद्रे भीमतीम तेजत्वम जायाशुतादिषु सदा ममता विमुंच पश्यानिशम जगदीदर्शन भंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठा. पिताश्री तुमच्या अंतकरणामध्ये जे या शरीराविषयी जे हाडामासाविषयी जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या. करू काय? धर्मम भजस्व सततम त्यजलोक धर्मा. जंगलामध्ये जा आणि देवाचं चिंतन करा. काय साधू संतांचे उपकार आहे. मी खरं सांगू का महाराज, आपल्यासारखे भाग्यवान लोक या महाराष्ट्राच्या आणि या विश्वाच्या पाठीवर कोणीच नाहीये. उत्तर प्रदेशच्या माणसाला जर भागवत करायचं असेल तर त्याला तुलसीदासजीचे दोहे घ्यावे लागतात किंवा उपनिषदातले किंवा गीतेतले श्लोक. आपण एवढे भाग्यवान आहे. ह्यो जो श्लोक मानला मी पुरेपूर याचं ट्रान्सलेशन महाराजांनी मराठीत किती सुंदर केलंय पहा. देहेस्ति मांसरुद्रे भीमतीम तेजत्वम जायाशुतादिषु सदा ममता विमुंच पश्यानिशम जगदीदक्षण भंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठा. देहेस्ति मांसरुद्रे भीमतीम या श्लोकाचं ट्रान्सलेशन तुकोबराय नाथबाबांनी किती सुंदर केलं पहा. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईना. बसणारे मंडळी, साधू संतांचे तुमच्या आणि माझ्यावर खूप उपकार आहे. एक भागवत सांगण्यासाठी नामदेवरायची बालक्रीडा आहे, एक भागवत सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायची बालक्रीडा आहे, एक भागवत सांगण्यासाठी नाथ महाराजांचं भागवत आहे, एक भागवत सांगण्यासाठी नाथ महाराजांच्या गवळणी. अरे भागवतकाराला श्लोक सुद्धा म्हणायची गरज नाही. तुकोबरायच्या 50, नाथ महाराजाच्या 50, नामदेवरायच्या 50 आणि निळोबरायच्या जर 20 गवळणी पाठ केल्या तर त्याला भागवतातला एक श्लोक सुद्धा म्हणायची गरज नाहीये. एवढं सुंदर साधू संतांनी करून ठेवलंय. तुकोबराय सांगतात, देवा अंतकरणामध्ये जे ममत्व रूपी जाळ आहे ते जाळं नष्ट कर. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू होतं. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. माईकवाले दादा, नाव काय तुझं? अर्जुन. अर्जुन फळ. अर्जुन दादा, हा माईक सजीव आहे का निर्जीव रे बाळा? बस एकदम सोपं उत्तर आहे. तुझा अपमान होईल असा प्रश्न करत नाही, काळजी करू नको. अजिबात मनात ताण नको घेऊ, कारण मी बायकोपेक्षा माईकवाल्यावर जास्त प्रेम करतो. याचं कारण दिवसातून 3-3 माईकवाले बदलायचे ना. भांडण कोणासोबत करायचं? अरे 2 तासाच्या कीर्तनामध्ये कोणासोबत भांडणार आहे आपण? पक्वाच्यासोबत भांडणार का? चोपदारासोबत भांडणार का? बरं काय भेटणार आहे भांडून? कामाला आलेले लोक आपलं काम चांगलं करायचं, निघून जायचं. भांडून काहीच भेटत नाही महाराज. ते कळलं सूत्र आम्हाला. नाही तर भांडणामध्ये माझ्यासारखा नालायक महाराज महाराष्ट्रात नाही दुसरा कोणी. मी खरं सांगतो, भांडण म्हणजे हा आपला 15 वर्ष माझ्यासोबत आहे. व्यंक्या विचारा याला माझं कधीच पटलं नाही. आम्ही खरं आहे ना, 2 जण एका रूम मध्ये राहिलो. आम्ही नुसते भांडकुदळच महाराज. तो वाजवायला राहायचा, मी गायला राहायचो. कीर्तनकार चुकला की त्याला कीर्तनात बोलायचं महाराज. जेवढे नालायक होतो आम्ही. सोडलं पण आता काय बोलावं कोणाला? बोलून सुधरत बोलायचं कशासाठी? अजिबात नाही. हा माईक कसा आहे अर्जुन? निर्जीव आहे. कीर्तन संपलं. आता मी कीर्तन संपल्यानंतर माझ्या पुढच्या कार्यक्रमाला निघून जाणार. तुम्ही जेवण केल्यानंतर तुम्ही निघून जाणार. अर्जुन दादाने हा माईक 4 महिने जरी इथं ठेवला तरी हा बिचारा हलणार, डोलणार, रडणार सुद्धा नाही. त्याला कीर्तन करायची गरज नाही, वादकाशी गरज नाही, गायकाशी गरज नाही, महाराजाशी नाही, अर्जुनशी तर अजिबातच नाही. त्याला काही घेणे. निर्जीव आहे ना, ते जड आहे. हे इथं जर 4 महिने ठेवलं तरी ते हलणार नाही, डोलणार नाही, रडणार नाही, काही घेणे नाही त्याला. 4 महिने नाही, 4 वर्ष जरी ठेवलं तरी बिचार ते अर्जुनावर केस करणार नाही, अर्जुनवरच्या विरोधात काही बोलणार नाही. पण आता कीर्तन संपल्याने एखादा मनुष्य दर्शनासाठी आला आणि त्याच्याकडून हा माईक खाली पडला आणि त्याचं पुढचं हे टवकन फुटलं. मॅकॅनिकलकडे गेलो आणि मॅकॅनिकलनं खर्च सांगितला 3000 रुपये. किती खर्च सांगितला? आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दुःख माईकला झालं का अर्जुनला झालं? हा, काय कारण आहे दुःख होण्याचं अर्जुनला? ही काय अर्जुनची बायको आहे का भाऊ आहे का मित्र? काही घेणं नाही त्याला. अर्जुनशी काही घेणं नाही. हा जर मी आता असं संगच गाडीत घेऊन गेलो तरी तो अर्जुनवर नाराज होणार नाही. अर्जुनला म्हणणार नाही महाराजांनी मला पळून चालवलं, अरे महाराजाच्या गाडीत मी ध्यान ठेव. त्याला अर्जुनशी काही घेणं देणं. मग माईक खराब झाल्यानंतर अर्जुनचं का डोकं दुखतं? याचं कारण असं आहे, अर्जुननं फक्त एक गलती केली की माईक माझा आहे म्हणला. काय म्हणला? माईक कोणाचा आहे म्हणला? अरे निर्जीव गोष्ट आपली म्हणल्यानंतर जर माणसाला एवढं दुःख होत असेल तर सजीव बायको आजारी पडल्यावर व्यंकटेश किती त्रास होत असेल माणसाला. म्हणून नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. तुकोबराय सांगतात,
नको ते ममत्व रूपी जाळं अंतकरणामध्ये देवा, त्यानं फार खूप खराब करून टाकलं हे अंतकरण. म्हणून माझी विनंती तुला, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. साधू संतांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःख आलं त्या त्यावेळेस फक्त भगवंताविषयीच आलं. प्रमाण देतो तुम्हाला, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावे न निश्चित. तळमळ कशाची होती? कैमी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण. भगवंताच्या जीवनामध्ये, साधू संतांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःख आलं त्या त्यावेळेस फक्त भगवंताच्या भेटीतच आलं महाराज. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील माझं काय लाज. प्रमाण घ्या. भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, दुःख झालं, ज्या ज्या वेळेस साधकाच्या अंतकरणामध्ये दुःख झालं, ज्या ज्या वेळेस जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये दुःख झालं, ते फक्त आणि फक्त भगवंताविषयीच झालं. संसाराविषयी दुःख तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये होईल. आपल्या दुःखाचा विचार तर कीर्तनात मांडूच नाही महाराज. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. कबीर बाबा सांगतात, बाबा या जगाचा जर विचार केला तर काही लोक शरीरानं दुःखी महाराज. हे 100-200 कोटी रुपयाची प्रॉपर्टी काही काही लोकांकडे. त्यांच्या घरी जर जेवायला गेलो ना महाराज आम्ही, तर एका ताटामध्ये 40-40 पदार्थ असतात हो, 40-40 वाट्या. एका वाटीत एकदा हात घातला की जेवण संपेपर्यंत परत त्या वाटीचा नंबर येत नाही, एवढ्या वाट्या. आणि घर मालकाच्या ताटामध्ये 2च पदार्थ, मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. तिलाही मीठ नसतं. आपण म्हणू साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे. आपण म्हणू साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे. आपण म्हणू साहेब थोडं घ्या की हो गुलाबजाम, छे 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 छे. महाराज डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या. सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 5. कारखान्याचा चेअरमन करतो काही काही माणसाला देव. पण साखर पाहिली की शुगर वाढते. देव म्हणे खुर्चीवर बसायचं पण साखर खायची. देवाचं गणित आहे महाराज. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं तरी कमी ठेवलं. कोई तन दुखी, कोई मन दुखी. आणि मनानं दुःखी असणाऱ्या लोकांचा भरणा तर एवढा वाढलाय, बापरे बाप, काय करावं महाराज. मनानं दुःखी असणाऱ्या लोकांचा भरणा म्हणजे हा 3ऱ्या टप्प्यातला कॅन्सर आहे. जगात कोणता डॉक्टर तो नीट करू शकत. मनदुखी म्हणजे दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याची प्रसिद्धी, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याचं घर, दुसऱ्याचा बंगला पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही त्याला काय म्हणतात? मनदुखी. अरे HIV सारख्या रोगावर सुद्धा लोकांनी औषध काढलंय. ब्लड कॅन्सर सारख्या रोगावर सुद्धा डॉक्टर शास्त्रज्ञांनी मोठे मोठे औषधं काढले. अरे महामारी करोना सारख्या रोगावर सुद्धा लस काढली. पण दुसऱ्याची गाडी पाहिल्यानंतर ज्याला झोपेत नाही अशा माणसाला कोणत्या दवाखान्यात नेलं पाहिजे दादा? नाही. आणि हे लोक काही तुमच्यात ते असं नाहीये. आमच्या महाराज की लोकांमध्ये तर महापूर आलाय मला या बावळ्याचं. खरं सांगतोय तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचतात, गाथा वाचतात, पण बेवड्यापेक्षा वृत्त्या खराब आहे महाराजा लोकांच्या. मी तर कीर्तनकार म्हणून सांगतो, मी स्वतः सुद्धा आमच्यापेक्षा दारुडे लोक खूप चांगले महाराज. ते फक्त दारूच पेतात, एवढा वाईट गुण आहे त्यांच्याकडे. पण त्यांचं मन चांगलं आहे. हे दररोज परमार्थ करून इतकं यांची विकृती वाढलेली आहे. कधी कधी तर असं वाटतं कीर्तन सोडून 10 म्हशी घेणं पुरतात. हे मी सांगतोय तुम्हाला. महाराष्ट्रातला टॉप 10चा कीर्तनकार सांगतो, ज्याला दररोजचे 2 कीर्तनकार आहे. म्हणजे ही माझी परिस्थिती सांगतोय तुम्हाला. चांगलं नाहीये. राजकीय क्षेत्रातले लोक एकूण एकाला बोलतील, दररोज बोलतील, घोडे लावतील, शिव्या लावतील, पण संध्याकाळी 2 जण एका ताटात जेवतील.
हे एका ड्रेसमध्ये राहून ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा करून यांच्या वृत्त्या एवढ्या खराब झालेल्या आहे, कठीण ताळ आहे. पण जाऊ द्या, तो विषय आपला नाहीये. कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. आता काही काही लोकांकडे पैसा नाही म्हणून ते दुःखी आहे. काही काही बिचाऱ्याकडे एवढे झाले की ते ईडीमुळे दुःखी आहे. आणि काही बिचारे महाराज लोकांचं पाहून दुःखी, काय करणार त्याला, बरोबर आहे का नाही. मी मगाशी आल्यानंतर आमच्या महाराजांनी मला सांगितलं, म्हणे मला इथं 500 का 300 रुपये दिले ते सुरुवातीला. काय तुम्हीच सांगितलं, कोणी सांगितलं मला मगाशी? मधून सांगितलं. मधू 400 रुपये दिले, बरोबर आहे का नाही. त्यातले बी 100 काढले आणि दुसऱ्याला दिले, त्यांना 300 दिले, बरोबर आहे का नाही. मधुबाची सुरुवात 400 पासून झाली, पण तो काळ जुना होता. आम्ही भाग्यवान आहे, बरोबर आहे का नाही. आमच्या काळात मुबलक आहे सगळ्या गोष्टी, आम्हाला कोणत्याच गोष्टीचा ताण नाही. का करणार आहे महाराज? 72च्या दुष्काळामध्ये तुम्हाला खायला भेटत नाही, त्याला आम्ही काय करू? आमचा जन्म 90चा आहे ना, बरोबर आहे का नाही. त्याच्यात आमचा काही दोष नाही ना. आता तुम्ही 72च्या काळामध्ये जन्माला आले, तो वेळेस दुष्काळ पडला, आमचा 90चा जन्म आहे. काही लोक म्हणतात महाराज आम्ही खूप दैन सोसली. तो तुमचा काळ होता ना, त्याला आम्ही काय करणार? आता आमच्या काळामध्ये आम्हाला काठाची धोतर, हे आमचं नशीब आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. पण खरं सांगू का महाराज, आमच्यासारख्या लोकांनी ही वारकरी संप्रदायाची परंपरा टिकून ठेवलेली नाही. आमच्याकडे गाड्या असतील, कपडे असतील, घोडे असतील, सगळं काही असतील, पैसे देत असतील, पण परंपरा टिकवली याच लोकांनी महाराज. खरं सांगतो तुम्हाला, आजपर्यंत सुद्धा परंपरा या लोकांनी टिकवली. अरे नुसत्या भाकरीवर आणि चटणीवर लोकांनी सप्ते केलेले काही काही, मग त्यांनी ही परंपरा लावली, त्यांनी हे बीजारोपण केलंय, म्हणून एवढा मोठा वटवृक्ष झाला. एक सांगू का महाराज, आसक्तीने कोणत्याच वृक्षाचं वाढ होत नसती महाराज. कोणतंही जे वृक्ष असतं ना, त्याला मुळ्या निष्कामतेच्याच लागतात महाराज. खरं सांगतो, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था 100 वर्षाच्या पुढे गेली का? त्याच्यात ज्या विटी लावलेल्या आहे, त्याच्यात जे सिमेंट वापरले ते निष्काम लोकांनी वापरलेलं आहे महाराज. म्हणून ती बिल्डिंग आजपर्यंत सुद्धा त्याच ताकदीने उभी आहे. ज्ञानोबराय तुकोबराय या वारकरी संप्रदायाचं काय केलंय? पाया रचलाय. मग त्याच्यामुळे वारकरी संप्रदायात अजून सुद्धा त्याच ताकदीनं वाढतोय. म्हणून कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के. म्हणून तुमच्याने माझ्या दुःखाचा विचार करायचा नाही. दुःख तुकोबराय सांगता, देवा या अंतःकरणाचे ममत रूपी जाळ आहे ना बाबा, एकदा तू नष्ट कर. ठीक आहे तुकोबराय, मानलं आम्ही. या दुःखातून जर तुम्हाला मुक्त केलं तर तुम्ही काय करसाल? आठवीन पाये
तुकोबराय सांगता एकदा जर तुम्हाला देव या दुःखातून मुक्त केलं तर मी तुला आश्वासित करतोय. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस. हे आश्वासित करायची गरज नव्हती, कारण तुकोबराय तसंही रात्रंदिवस भगवंताचं भजन करतच होते ना. गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्या म्हणी, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे वाडे. हे देवा रातन दिवस मी तुझं भजन करेल, तुझं पाय आठवून माझी विनंती गड्यानो. जशी जगद्गुरु तुकोबरायाने जीवनामध्ये ती धारणा केली तशी माझी तुम्हाला विनंती गड्यानो. एवढा सुंदर नृत्य तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय ना, माझी सर्वांना एक हात जोडून होती. कधीतरी या जीवनाचा यथार्थ विचार करा. कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला जायचं कुठं, मला करायचं काय, सगळ्या गोष्टी विसरून गेलेला आहे. तुकोबरायचं एक प्रमाण सांगतो. बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुताही नाही मनुष्य देह, आपुल्या हिताचे न होती सायास. बसणारे मंडळी, कधीतरी आपल्या हिताचा विचार केला पाहिजे. लोक नुसते पळतायत ते महाराज, का पळतात हेही कळत नाही, कशासाठी पळतात हेही कळत नाही. बरं, ज्याच्याकडे पैसे नाही त्यानं पळणं साहजिक आहे ना. ज्याच्याकडे पैसे भरपूर तेही पळतं जे, आणि ज्याच्याकडे काही नाही ते सुद्धा पळतच आहे. बरं, ज्याला कीर्तन आहे तेही तानात आहे, आणि ज्याला नाही ते तर कोमातच आहे महाराज. काही कळत नाही, नेमकं कशासाठी पळतो हे बी कळत नाही महाराज. खरं सांगू का, अनंत जन्माचं पाप माणसाचं ज्यावेळेस उदयाला येतं ना त्यावेळेस एवढं पळावं लागतं बरं माणसाला. माझ्या गुरुजीने मला सकाळी फोन केला, ब्रह्मचारी माझे गुरुजी ज्ञानेश्वरी गाथा पाठ कुठंच जात नाही. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे नंबरचे विद्यार्थी आहे. फक्त चोकोबरायच्या मंदिरात राहतात, कीर्तन करत नाही, काहीच नाही. संजय महाराज पाटणकर 118 मध्ये तुम्ही मागं असताना मी पुढं तुमच्यासोबत दिलं तुकोबरायसोबत. कुठंच जात नाही, काहीच नाही. मग त्यांनी सकाळी मला बोलता बोलता म्हणे, अरे कुठं आहे कीर्तन? म्हणलं इथं इथं. तू एवढा पळतोय, हे तुझं पुण्य आहे का पाप आहे म्हणे. त्यांचा शब्द होता मला. हे कुत्र्यासारखं जे पळतोय कशासाठी हेही पळत नाही, का पळतो हेही कळत नाही. बरं, तुलाही काही विमान नेण्यासाठी येणार नाही आणि ऐकणार याचा तर काही विषयच येत नाही म्हणे. मग पळतो कशासाठी? मग हे पुण्य आहे का पाप आहे? म्हणलं तुमच्या परमार्थिक लोकांच्या दृष्टिकोनातून जर मी एवढा पळत असेल तर माझ्या जीवनातलं पापच आहे महाराज. कारण की महाराजांचं प्रमाण पळण्यासाठी नाही, पडून राहील ते उगाच संताची ये पायी. मी खरं सांगू, व्यवहारातला नेम सांगतो गड्यानं तुम्हाला. एखादी गाडी जर लॉन्च झाली ना, आणि त्या गाडीला जर सगळ्यात जास्त मागणी महाराष्ट्र करत असेल ना, तर शोरूमवाले ती गाडी वेटिंगवर ठेवतात. का ठेवतात? मग वेटिंगवर का ठेवतात? जेवढी वेटिंग वाढल तेवढं त्या गाडीचं काय वाढतं? वेटेज वाढतंय, किंमत वाढती. म्हणून माझी सर्वांना विनंती, वेटिंग वाढवा म्हणजे वेटेज आपोआप वाढतं. पळण्यात आनंद नाही महाराज, थांबलं पाहिजे. जे लोक 60-65 वर्षात जेवढे फिरले ना महाराज कीर्तनकार झाल्यापासून, तेवढं आम्ही 5 वर्षातच फिरून गेलो. त्याच्यामुळे सगळं जिरलेलं आहे. काहीच परीक्षा नाही राहिली, काही फिरायची अपेक्षा नाही राहिली. कळून चाललं ना, पळायचं कशासाठी काहीच कळत नाहीये. सर्व जोरात पळू लागला की लवकर दम येते. हा, असा विषय. जोरात पळू लागलं की लवकर दम येतं. आता यांच्या काळात रस्ते खराब होते, त्यामुळे हळूहळू चालावं लागायचं. आपल्या काळात सिमेंट रोड आहे ना महाराज, म्हणून दम आला नाही आणखी. गाडी पण चांगली आहे. नाही बरं, यांचं पळणं त्यांनी मला सांगितलं, मला कुठं कुठं उटीपर्यंत गेलो म्हणे मी. आपले कोणासोबत? प्रल्हाद शास्त्री महाराज दैठणेकरांच्या सोबत. आपले आंबेजोगाईचे ना? नाही दैठणेकर प्रल्हाद शास्त्री महाराज, माधव शास्त्री, आंबेजोगाईचे माधव शास्त्री, आंबेजोगाईचे ठाकूर व्याकरण तयार होतं त्यांचं. माधव शास्त्रीच्या जीवनातला प्रसंग सांगतो. इतकं व्याकरण तयार होतं, आणि पखवाज जो वाजवल त्याला ते श्लोकही विचारायचे, आणि त्या श्लोकावरचं प्रमाणही विचारायचे, ओवी विचारायची. पखवाज वाज मी ते भगवान गडदेचं गाव आहे बघा इथं कुठेतरी, इथं आंबेजोगाई पशीचे भगवान महाराज गडदेंचं गाव, आणि तिथं त्यांचं कीर्तन कोणीच पखवाज वाजव ना. आता मला काय माहित नाही, मी आळंदीतून आलेलो होतो. म्हणलं कोण महाराज बा, आपण वाजू. मी वाजवायला लागलो, आणि ते एकदम कडक होते ते महात्मा. म्हणजे आंबेजोगाईचा महात्मा म्हणजे जमदाग्नीच. पॅन्टवर कुणालाच कीर्तनात उभा ठाकू देत नव्हते, लय कडक, अति कडक होते. आणि मी पखवाज वाजवायला लागलो. पखवाज वाजवायला लागल्यानंतर ते माझ्याकडे रागवायचे, आणि मी त्यांच्याकडे पाहून हसायचो. ते म्हणायचे, मी तुझ्यासारखा गदा कुठंच पाहिला नाही. त्यांनी मला एक श्लोक विचारला. म्हणलं श्लोक नाही येत म्हणलं मला. अरे मग ओवी येते का? म्हणलं ओवी पण येत नाही मला. अभंग येतो का? म्हणलं मला काहीच येत नाही. पक्का वाजवत येतो. अरे किती मूर्ख आहे म्हणे तुम्ही, तुला रागू राहिलो तू हसू राहिलो. मला काही कळतच नाही. मग हसू नको तर काय करू. खूप चांगले होते ते महात्मा, खरोखर चांगले. एवढं व्याकरण म्हणजे गंगेसारखं व्याकरण होतं महाराज त्यांचं, पवित्र एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व. विठाल विठाल. म्हणून सर्वांना
माझी विनंती, आपुल्या हिताचे न होती सायास, सर्वांची धावपळ चालू आहे, सर्व सुखाची आशा जन्म क्षण, एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षण फावला माया वेष्टीला जीव माझा. म्हणून बसणारी मंडळी, उपकार माना देवाचे. एवढ्या मोठ्या महामारीतून तुम्हाला आणि मला जर जिवंत ठेवलं असेल ना, तर असं समजा उर्वरित आयुष्य देवाने तुम्हाला आणि मला भजनासाठी दिलंय महाराज. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिलाया काळे अवकाश. पण होईल तेवढासा वेळ तुम्ही परमार्थामध्ये घाला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. देवाला तू कोपराय सांगता, देवा ओ देवा, मला जर तुम्ही या दुःखातून मुक्त केलं, मी काय करणार. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. शेवटी कंटाळले होते तुकोबा, पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा पुरे आता नको तुझी याची सत्ता, लटीक येते फेडा, तुका म्हणे जाय पिढा. देवा कंटाळलोय मी, माझी विनंती तुला, या दुःखानं मी व्यापून गेलोय, एकदा मला या दुःखातून मुक्त करून एकदा मला भवदुरावीर भोगाविले भोगा भोगा, भवदुरावरी भोगाविले भोगा आता कंटाळीत बरं का महाराज सुद्धा कंटाळे गणगणीला. बहुमतात सरकार असताना एवढी ओढताना नाही झाली पाहिजेत महाराज, बरोबर आहे का नाही. इतके आमदार घरचे असताना प्रॉब्लेम कशा झाला पाहिजे. बहुदूरवरी कंटाळलो देवा मी या लोकांना रे देवा, नको नकोसं झालंय रे, याच्यामुळं नको वाटायला लागले. बहुदूरवरी भोगविले भोगा. आता पांडुरंगा देवा, किती दिवस पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जनरेशन, किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मंग लागे वारा मनुष्य देवाचा. माझी विनंती गड्या देवा, एकदा मला या संकटातून सोडव. बसणारी मंडळी, तुम्ही मोठ्या तंद्रीत आहात की लोक तुम्हाला सोडवणार आहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवणे. त्याचे सगळे अगोदरचे प्रमाण वाचा. सोडविना माता, सोडविना बाप, सोडविना बहीण, सोडविना राजा, सोडविना सेजेची कामिनी म्हणजे बायको, तुम्हाला कोणी सोडू शकत नाही. हे लोक फक्त सुखात तुमच्या सोबत आहे. जन हे सुखाचे अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्या ही न शक्ती नाक मुख गळती सांडून या पळती. तुम्हाला खूप काही वाटतं की मी गेल्यावर सगळं काही होईल. परवा दिवशी एका माणसाला म्हणलं, चाल ना कीर्तनाला, खूप बिजी शेड्यूल येऊ म्हणे महाराज, मी जर मेलो ना तर आमचं घर चालूच शकत नाही. म्हणलं वेड्या, कोणत्या तू तंद्रीत जगतोय. अजित दादा गेला तर कोणा वाचून काही राहिलं नाही, तुझं काही एवढी मोठी थोडी उंची काही. म्हणलं तो 6 वेळेस उपमुख्यमंत्री असताना तिसऱ्या दिवशी त्याच्या बायकोन उपमुख्यमंत्री शपथ घेतली, तुमचं काय घेऊन बसले. तुम्हाला कोण ओळखतं. तालुक्यात ओळखत नाही, गावात उभं राहिले की 2 मतदान पडतात. हे गावचं वजन आहे आपल्या. म्हणून ज्या तंद्रीत जगतोय ना आपण, ती तंद्री सोडून द्या आणि देवाला विनंती करा, ओ पांडुरंगा आता पांडुरंगा सोडवावे. विश्वास ठेवा माझ्या जगाच्या मालकावर.
विश्वास तो करी स्वामीवरी. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर महाराज तो तुम्हाला सांगतो मागे पुढे उभा राहे सांभाळीत. पण त्यासाठी काय करावं लागल? तुका म्हणे भार घातली वरी होईल कैवारी नारायण. एकदा जाऊन म्हणा ना त्याला, नाव किनारे लगावो प्रभुजी, नदिया गहरी नाव पुरानी, डुबत जहाज तरावो प्रभुजी, नाव किनारे लगा. तुम्ही त्या देवाला विनंती करा. अरे ज्या पुतनेनं विष पाजलाय त्या पुतण्याला सायुज्यता मुक्ती दिली. तू आसन कादिकाची निमानी सायुज्य सौरसुदी दिला पुतने. जी विषयाचे निस्तान पाने मारू आली. बसणारे मंडळी, विष पाजणाऱ्या बाईला जर सायुज्यता मुक्ती देतोय, शिव्या देणाऱ्या शिशुपाळाची ज्योत जर आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतोय, बायको पळवणाऱ्या रावणाला जर मोक्ष देतोय, तर तुम्ही आणि मी एवढं पाप नाही करू शकत गड्यांनो. अरे वाल्ह्या पोळ्यानं माणूस मेला की दगड उचलायचा राजनाट टाकायचे एवढे माणसं मारले होते. आपल्याकडून माणसं मारणं होईल का? अहो लग्नाला 12-12, 13-13 वर्ष झाले, बायकोच्या थोबडीत मारणं नाही झाली अजून आपल्याकडून. आणि आपण काय माणसं मारणार आहे? मग एवढा मोठा वाल्ह्या कोळी, त्याचा सुद्धा जीवनाचा उद्धार जगाच्या मालकाने केला. तुम्ही फक्त त्या भगवंताचं भजन करा. विनवी तो सकळ जना कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू राम म्हणा का. राम राम स्मरा आधी, लाहू करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. संसारात जगत असताना आपल्याला हे सगळं काही सोडून जायचं. वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी उठून गेला. या अभंगाचा सुरुवात किती नाथ महाराजांनी सुंदर केली. पक्षी अंगणी जे कागून तोनी राहती, जसं पक्षाला माहितीये डाळवण वाळत घातलेलं आहे, जेवढं लागतं तेवढं घ्यायचं आणि निघून जायचं. आपलं नेमकं गणित इथं चुकतंय. आपण 100 पिढ्या बसून खातील एवढं करतोय. अरे तुझी स्वतःची पोरं तुला सांभाळेना 100 पिढ्याचा काय विचार करतो? आपण फक्त आपला विचार, आपला उद्धार कसा होईल याच्यासाठी विचार करा. आणि ज्ञानोबराय तुकोबराय एक साधू संतांना विनंती करा, माऊली एकदा मला या संकटातून सोडवा. निश्चित त्यांनी निरूप जर देवाला दिला तर तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मग मज हरी उपेक्षणा. तुकोबराय सारख्याने सुद्धा ज्ञानोबराय महात्म्यांकडे निरोप दिला होता. ओ माऊली अनाथ अपराधी पतिता गळा परिपाय वेगळा, तुका म्हणे तुम्ही निरविल्या. एकदा तुम्ही जर माझा हात धरला ना माऊली, तर देवाची इच्छा असो नसो देवाला माझा उद्धार करणय करणय आणि करणय. तसं देवाला तुम्ही सांगा, आता पांडुरंगा सोडवावे, आठवीन पाय हा माझा, नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा विठोबार. भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडव. हे पांडुरंगा एकदा मला तू याच्यापासून सोडव. आणि हे जर तू मला एकदा याच्यातून मुक्त केलं ना देवा, मी काय करील? तू का म्हणे काया करीन कुरवंडी. काया म्हणजे शरीर, काया म्हणजे शरीर तुझ्यासाठी मी ओवाळून टाकेल देवा. फक्त माझी विनंती तुला, एकदा तू मला या दुःखातून मुक्त कर. तू का म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळून सांडी मस्तक हे, आठवीन पाय हा माझा, नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्यांच्या गोड जेवणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, वैचे शेषराव गंगाराम मुंढे यांच्या गोड जेवणानिमित्त आमच्या बाळूभाऊने आणि आमच्या हरिराम दादाने अगदी सुंदर नियोजन केलं. नातवांनी, वडील तर आहेच त्यांचे, पण नातवांनी हा एवढा सुंदर कार्यक्रम केला. एवढे सुंदर गायक वादक सगळं. एका दिवसाचं कीर्तन करायचं म्हणलं की जमावजमाव करायला खूप जड जातं. पण तुमच्या परिसरात काही जमावजमाव करायची गरजच नाही महाराज. प्रत्येक गावात 10 कीर्तनकार आहे, प्रत्येक गावात गायकही आहे, वादकही आहे, सगळं काही आहे. त्याच्यामुळे जास्त काही गरज पडत नाही. आणि परिसरातील हे सगळेच परमार्थाची सेवा करणारे दिग्गज मंडळी, हे सर्वच मंडळी उपस्थित आहेत.
अगदी सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलं, मुंढी कुटुंबियांनी. मला आनंद वाटतो महाराज. ज्या महाराष्ट्रामध्ये मातृदेव म्हणल्या जातं, पितृदेव म्हणल्या जातं, वाल्मिक ऋषीने रामायणामध्ये वर्णन करत असताना सांगितलं की मात्रम पित्रम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता. हा या विश्वामध्ये जर मायला देवता मानल्या जातं, बापाला देवता मानल्या जातं, हे प्रमाण आहे सकळ तीर्थाची आहे. जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. त्या महाराष्ट्रामध्ये, त्या देशामध्ये दररोज जर एका वृद्धाश्रमाचा जन्म होत असेल तर निश्चित तुम्ही आणि आपण आपल्या जीवनाचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे गड्यांनो. हे बघा, अखिल विश्वाचं आराध्य दैवत आहे माझा पांडुरंग परमात्मा. एवढे दिवस झाले तो बाबा कटेवर हात ठेवून उभा आहे. काय केलंय पुंडलिकाने? काहीच नाही केलं, फक्त मायबापाची सेवा केली. मला या दोघा नातवांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे की आपल्या आजोबाचा उत्सव एवढ्या थाटामाटात करणारे लोक. या कार्यक्रमातून निश्चित समाजाला आदर्श जातो महाराज. काही लोक म्हणतील काय दररोज दसक्रिया विधीचे प्रवचन करायचे, काय दसक्रिया विधीचे कीर्तन करायचे. एका नास्तिकाने मला सांगितलं होतं, तमाशानं लोक बिघडत नाही, कीर्तनानं लोक सुधरत नाही. मूर्ख आहे म्हणलं तू. तमाशानं लोक बिघडतातच आणि कीर्तनानं लोक सुधरतातच महाराज. तमाशाच्या नादी लागून लोकांचे जमिनीचे पट्टेच्या पट्टे गेले असे इतिहास सांगतो मी तुम्हाला नावासहित. तमाशाच्या बायाच्या नादी लागून लोकांची जमिनी गेली, पाटीलकी गेली, असे किती हजारो लोक तुम्हाला या महाराष्ट्रात दाखवता येईल. आणि कीर्तन ऐकून हजारो लोकांनी माळा घातले असे सुद्धा लोक तुम्हाला दाखवता येईल. कीर्तन ऐकून हजारो लोकांनी दारू सोडली असे हजारो लोक तुम्हाला दाखवता येईल. कीर्तन ऐकून हजारो लोकांनी परमार्थाच्या पंढरपूरच्या वाऱ्या सुरू केल्या, आळंदीची वारी सुरू केली, नाथबाबाची वारी सुरू केली, विजेचा उत्सव सुरू केला, असे हजारो लोक सुधारले महाराज. कीर्तनाने लोक सुधारतातच आणि तमाशाने लोक बिघडतातच. म्हणून मला एवढंच विनंती करायची, खूप सुंदर नियोजन. अरे या महाराष्ट्रामध्ये मातृदेव पितृदेव जर म्हणल्या जातं, जर या महाराष्ट्रामध्ये हो हो काही काळजी करू नका बाबा, ती काही मरूस तर मला सोडत नाही, आई माझी मायचा सागर. मेल्यावर बी लोक अशी चिठ्ठी ठेवते, काय करू माझ्या सरणार एकदा म्हणून मग मर. इच्छा नसती म्हणायची, पण आता लोकांचं काय, त्याच्याशिवाय नारळ बी देत नाही. तो बी त्याचा महत्वाचा मुद्दा आहे तो, बरोबर आहे का नाही. म्हणून खूप सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलंय. निश्चित आमचे बाळूभाऊ असतील, बाप्पू का बाळूभाऊ, बापू दादा असतील आणि आमचे हरिराम दादा असतील, तुमचे आजोबा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी निश्चित त्यांना बरं वाटत असेल. अरे या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहेत ते आपल्या बापालाच बोलत नाही, तर आजोबाचा काय संबंध आला महाराज. या महाराष्ट्रामध्ये असेच काही लोक आहे की ते आपल्या मायलाच बोलत नाही, तर आजीचा कुठून संबंध आलेला आहे. मग निश्चित ज्यावेळेस असे कार्यक्रम समाजात होतात आणि असे लोक ज्यावेळेस कीर्तनाला बसेल असतात, जे आजोबाला नीट बोलत नाही, बापाला नीट बोलत नाही, निश्चित त्यांच्या मनामध्ये खूप काही त्रास होतो. आणि कीर्तनाच्या माध्यमातून ते घरी गेल्यानंतर निश्चित आपल्या मायबापाची सेवा केल्याशिवाय राहत नाही. सातारा जिल्ह्यात एक प्रकरण आहे. मी कीर्तनाला गेलो होतो, माझ्या ओळखीचा नाही पाळखीचा नाही. तो म्हणे महाराज मी डेली तुमचं कीर्तन ऐकायचो. म्हणलं बरं मग काय फायदा झाला. म्हणे महाराज माझी बायको थोडी शिकलेली होती, नोकरीवाली होती, तिला 3 लाख रुपये पेमेंट होतं. बरं मग तिला माझ्या आईचा आणि वडिलाचा स्वभाव अजिबात आवडत नव्हता. आम्ही दोघांनी आमचे आई वडील काय केले, वृद्धाश्रमामध्ये टाकले. म्हणलं चांगला पराक्रम गाजवला. मग पण तुमचं कीर्तन ऐकलं आणि तुमचं आईचं गीत ऐकलं. म्हणे दादा तुमचं आईचं गीत ऐकून माझी बायकोन आम्ही 2 जण जाऊन वृद्धाश्रमामध्ये असणारे आमचे मायबाप त्यांना घरी घेऊन आलो आणि त्यांची सेवा करायला लागलो. म्हणलं माझं कीर्तन काय झालं, सार्थक झालं. मी नेहमी सांगतो प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. अरे मायबाप ज्या दिवशी जीवनातील जातील त्या दिवशी प्रत्येकानं समजून चला की आपल्या जीवनातला आधार वर गेला. देवानं सुद्धा म्हणावं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी जगाचा आई विना भिकारी. विठ्ठल आले आला स्वामी तिन्ही जगाचा, आवाज कमी कर, आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समा
माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन आमच्या बापू साहेबांनी आणि आमच्या हरिराम दादांनी केलंय. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. तुमचे आजोबा वैकुंठात असतील, स्वर्गात असतील, कैलासात असतील, ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल, एवढे गायक वादक, एवढं सुंदर वातावरण, निश्चित तुमच्या आजोबाने 2 हात वर करून भरभरून तुम्हाला आशीर्वाद दिला असेल. एवढे सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असं गायन केलं, आपल्या सर्वांचे सुपरिचित, आमच्या सर्वांमध्ये सिनियर असणे आमचे मधुबाबा आहेत, ज्यांनी अख्खा महाराष्ट्र ढवळला आहे. गाथा ज्यांचा मुखगत आहे आमचे गोपाळे बाबा आहेत, इकडं आमचे गुरुजी आहेत. हे सर्वच तुमच्या परिसरातील संप्रदायाची सेवा करणारी मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. आम्ही लहानपणी 15 वर्ष एका संस्थेमध्ये होतो. आमचे व्यंकटेश दादा फड सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे. कमीत कमी त्या वारकरी शिक्षण संस्थेमधून आतापर्यंत आमच्या व्यंकटेश दादानं 80 मुलं विशारद केले महाराज. हा जो पोरगा पखवाज वाजवतो तो शिष्यच आहे ना बाबा, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? गुरुसारखी तयारी पोरांनी केली. म्हणून अगदी सुंदर वारकरी शिक्षण संस्था आळंदीत चालवतात आणि आपल्याच परिसरातील त्यांचं गाव आहे. पण आता आळंदीचेच रहिवाशी झालेले आहे. हां, हेच गाव आहे का? शिष्याचं हेच गाव आहे का? वा वा, अगदी 2-3 किलोमीटर. एकदा गुरु आणि शिष्यासाठी टाळी वाजवर सर्वांनी. वा, निश्चित माझे ज्ञानोबराय आमच्या व्यंकटेश दादाकडून असेच मुलं घडवून घेऊ आणि त्यांची संस्था अजून मोठी हो, अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वच मंडळी ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादालाही द्यावे. तेवढे दुसरे बी ते मोठे वादक आहेत, खुशालबाबा या ठिकाणी खुशालबुवा मुंडे याच गावचे का? यांच्याकडे 150 विद्यार्थी तयार आहेत आता सध्या. बापरे बापरे बाप. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. लटपटी महाराज जुनं ते सोनच महाराज. ज्ञानोबा माऊली लटपटे कोदरीकर त्यांचे ज्येष्ठ त्यांचे शिष्य लटपटी आहेत. माऊलींचे मला वाटतं भगवान महाराज खरात, हो, हो, आमचे गोष्टीबा वगैरे हे सर्व त्याच काळातले. त्यांचं रामबा काजळे वगैरे सर्वच आपल्या अजून ते नामदेव महाराज केंद्रे, दादा सोडगीर, हे असे महाराष्ट्रातील दिग्गज 10-12 रत्न आमच्या लटपटे माऊली. जेवढे सुंदर पखवाजाचे तेवढे सुंदर कीर्तन करायचे, कथाही करायचे. आणि त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेली ही सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. तुम्ही ही परमार्थाची परंपरा अशीच चालू ठेवा, अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. अनवाणीला पूर्ण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरम